कोपरी गावातील अंजनीपुत्र हनुमान मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबरच आरोग्य शिबिराचं आयोजनही करण्यात आलं होतं। यावेळी हाडांच्या सर्व दुखण्यांवर विविध थेरपीद्वारे रुग्णांवर उपचार करण्यात आले। ठाणे पूर्व कोपरी गाव येथे जुने अंजनीपुत्र हनुमान मंदिर असून वर्षभर अंजनीपुत्र हनुमान सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून मंदिरात मंगळवारी हनुमान जयंती साजरी करण्यात आली। विविध धार्मिक कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात आले होते। सोबतच एका मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन देखील माजी नगरसेविका मालती पाटील आणि रमाकांत पाटील यांच्या पुढाकारानं आयोजित करण्यात आले होते। या आरोग्य शिबिरात रुग्णांना कोणत्या व्याधींची लक्षणं आढळून आल्यास त्यांच्यावर उपचार करण्याचं मार्गदर्शन देखील करण्यात आलं। पेसमेकर, एंजिओग्राफी, केमोथेरपी असे महागडे उपचार यामध्ये समाविष्ट होते। या कार्यक्रमात सर्व ज्येष्ठ मान्यवर आणि नागरिकही उपस्थित होते। हे 19वे वर्ष आहे। अंजनीपुत्र हनुमान सेवाभावी संस्था ही कुठल्याही एका व्यक्तीची नसून या कोपरी गावातील अनेक तरुण 20 वर्षापूर्वी एकत्र येऊन आमचे हवाबा इंद्रे महाराज आहेत यांचा सल्ला घेऊन हिरालाल गुरुजी असतील अनेक असे नेत्यांचे सर्व गावातील विशिष्ट क्षेत्रातील लोकांचा सल्ला घेऊन या गावाच्या विषयीवरती जेणेकरून हनुमान मंदिर असल्यानंतर गावाचं एक असं काय संकट आलेलं असेल ते टळून जातं या हेतून या गावाच्या वेशीवरती आज हनुमान मंदिर आपले सर्व तरुणांनी एकत्र 20 वर्षांनी स्थापन केलं होतं। गेले 17 वर्षापासून या ठिकाणी आम्ही गोरगरिबांसाठी मेडिकल शिबिर राबवलं जात आहे। त्याच्या माध्यमातून डोळ्याचे ऑपरेशन मोफत केली जातात। एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टिक, हृदयविकाराचे जे जेवढे रोग आहेत त्या रोगावरती, हर्नियासारख्या रोगांवरती अनेक अशा मोठ्या मोठ्या आजारांवरती आपण गंगूबाई हॉस्पिटल, शिवाजी हॉस्पिटल यांच्या माध्यमातून आपण मोफत शस्त्रक्रिया केली आहे। ठाणे पूर्वेकडील कोपरीतील श्री पवनसूत सेवा प्रतिष्ठान ज्ञानदान कर्तव्य म्हणून हनुमान जन्मोत्सवानिमित्त वाचन चळवळ विशेष हनुमान जन्मोत्सव दिवशी चाललेल्या 23 एप्रिल या विश्व दिनाचं औचित्य साधत साईनाथ नगर येथील हनुमान मंदिरात जन्मोत्सव सोहळ्यासाठी येणाऱ्या अतिथी भाविकांना बुकऐवजी बुक पुस्तकं देण्यात आली। ठाण्याचे महाराज डॉक्टर संजीव नाईक यांनीही यावेळी हनुमानाचं दर्शन घेऊन भावे पूजा केली। यावेळी शेकडो नागरिकांनीही डॉक्टर संजीव नाईक यांची भेट घेऊन आता संसदेकडे अशा त्यांना शुभेच्छा दिल्या। तर युवासेनेचे नेते हेमंत पमनानी यांनीही श्री हनुमानाचं दर्शन घेऊन भाविकांना भंडाऱ्याचं वाटप केलं। कोपरीतील श्री पवनसूत हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सवानिमित्त गेली 44 वर्ष विविध उपक्रम राबवण्यात येतात। आज पहाटे हनुमान जन्मोत्सवाची सागर संगीत पूजा, सकाळी सुंदरकांड पाठ, दुपारी महाप्रसाद भंडारा, सायंकाळी श्राव्य भजन, कीर्तन आणि महिला वर्गांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। गतवर्षीप्रमाणे यंदा देखील हनुमान जन्मोत्सवानिमित्त वाचन चळवळ राबवण्यात आली। कोपरीच्या या हनुमान मंदिरात येणाऱ्या अतिथी भाविकांना यंदा पुष्पगुच्छ न देता वाचनीय पुस्तकं भेट म्हणून देण्यात आली। ठाण्यातील या वाचन चळवळीसाठी अनघा प्रकाशनचे अमोल नाले यांनी पुढाकार घेतला। जय श्रीराम। आज ठाण्यामध्ये कोपरी परिसरामध्ये हनुमान जयंतीच्या निमित्तानं पवनसूत सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज या ठिकाणी हनुमान जयंती साजरी होते आणि मला आनंद आहे की जसं 500 वर्षानंतर पुन्हा प्रभू रामांचं आगमन अयोध्येत झालं त्याच्या पाठोपाठ सेवक, सेवादार आणि रामाचे भक्त बरेच आहेत, परंतु प्रभू रामचंद्रांना खऱ्या अर्थानं एक वेगळी ओळख देणारे, त्यांच्या माध्यमातून एक वेगळी ओळख घडणारे हे हनुमानांचं आज जयंती आहे। मी हनुमंतांच्या चरणी प्रार्थना करतो की सर्व ठाणेवासियांना सुख समृद्धी देव, ठाणेवासियांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो अशी या ठिकाणी प्रार्थना। जय श्रीराम, जय हनुमान। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते।
8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे गुन्हे शाखा आणि खंडणी पथकानं ठाणे लोकसभा निवडणूक 2024च्या सुरक्षिततेसाठी केलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत एक मोठी कारवाई करत सराईत गुन्हेगाराला अवैध अग्निशस्त्र साठ्यासह अटक केली आहे. या आरोपीचं नाव शंभू सुरेश महतो, वय वर्ष 35, राहणार टागोर नगर विक्रोळी असं असून त्याला ठाणे पश्चिम येथे शस्त्रास्त्र विक्री करण्यासाठी येण्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी त्याला जेरबंद केले. पोलिसांनी शंभू महतोच्या ताब्यातून 4 पिस्टल, 2 गावठी कट्टे, 1 मॅगझीन आणि 18 जिवंत काडतूस असा एकूण 3,40,000 रुपयांचा शस्त्रसाठा जप्त केलाय. त्याच्यावर शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले. पोलीस आयुक्त आशुतोष डोंगरे आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई साध्य करण्यात आली. पोलिसांचा प्रयत्न लोकसभा निवडणुकीच्या शांततेत अडथळा आणणाऱ्या घटकांना रोखण्यासाठी महत्त्वाचा ठरलाय. लोकसभा इलेक्शनच्या अनुषंगानं माननीय इलेक्शन कमिशनचे सुद्धा गाईडलाईन्स आहेत आणि माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डोंगरे सरांच्याही सूचना होत्या की अवैध शस्त्र विक्री असेल किंवा अवैध शस्त्र साठा असेल याच्यावरती कारवाई पोलीस कमिशनरेटमध्ये करावायची आहे. त्या अनुषंगानं क्राईम ब्रँच ठाणे यांच्या अंतर्गत असणारं खंडणीविरोधी पथक आणि विशेष कृती दलचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे आणि त्यांची पूर्ण टीम, PI वनिता पाटील मॅडम, API टरमाळे साहेब, API गोरे साहेब, PSI राठोड साहेब आणि त्यांची पूर्ण टीम यांना एक इन्फॉर्मेशन होती की राबोडीच्या हद्दीमध्ये वेपन विक्रीकरता एक आरोपी येत आहे. त्या अनुषंगानं त्यांनी ट्रॅप आयोजित केला. त्या ट्रॅपमध्ये शंभू सुरेश महतो, वय वर्ष 35, हा आता राहतो विक्रोळीचा पण मूळचा राहणारा आहे बिहारचा. तर या ठिकाणी ट्रॅप झालेला होता. त्यामध्ये आपल्याला जवळजवळ 4 पिस्टल, 2 गावठी कट्टे, 1 मॅगझीन आणि 18 जिवंत काडतुसे त्या ठिकाणी हस्तगत करण्यात आली. याची जवळजवळ किंमत 3,40,000 याची किंमत आहे टोटल. आणि याच्यामध्ये आता पुढंही याच्यामध्ये हे वेपन आणले कुठून आणि या ठिकाणी विक्री करण्यासाठी कोणाला आले होते याचा तपास चालू आहे.